मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। सागर बंगल्यावरती छगन भुजबळ आणि समीर भुजबळांनी मुख्यमंत्र्यांसोबत 40 मिनिटे चर्चा केली। दरम्यान येत्या 10 दिवसांमध्ये तोडगा काढणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलं। साताऱ्यामध्ये 3 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भुजबळांची बैठक होणार असल्याची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे अजित पवारांना भेटण्याआधी भुजबळांनी फडणवीसांची भेट घेतली आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, राष्ट्रवादीपासून काहीसे दूर राहताना दिसतात छगन भुजबळ, कारण का अजित पवारांची भेट घेतली नाही, थेट देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीमध्ये नेमकं काय काय झालं? प्रज्ञा, खरं तर छगन भुजबळांच्या नाराजीच्या घटनेला आता 8 दिवस उलटत आलेले आहेत। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कुठल्याही प्रकारचा उघड जाऊन त्यांच्याशी चर्चा केली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। किंबहुना समीर भुजबळ यांच्या संपर्कात काही लोक आहेत, मात्र ती जी चर्चा ही देखील समोर येताना पाहायला मिळत नाही आहेत। माध्यमांमध्ये देखील कुठल्याच प्रकारची प्रतिक्रिया दिली जात नाही आहेत। एकीकडे ह्या गोष्टी घडत असताना दुसरीकडे छगन भुजबळांना मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट न घेता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। आणि या भेटीमध्ये काही चर्चा जी झाली आहे ती अतिशय महत्त्वाची चर्चा आहे, कारण आज देवेंद्र फडणवीसांच्या वतीनं त्यांना आश्वासन देण्यात आलं आहे की पुढचे 4-5 दिवस तुम्ही थांबा, त्यानंतर पुन्हा एकदा चर्चा होईल। सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार छगन भुजबळ, देवेंद्र फडणवीस 3 जानेवारीला सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्हा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या निमित्तानं हे 2 महत्त्वाचे नेते एकत्र येतील आणि त्यावेळी प्रामुख्याने चर्चा होईल आणि त्यानंतर छगन भुजबळांची आगामी काळातली भूमिका काय असेल ही स्पष्ट होताना पाहायला मिळणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून छगन भुजबळ भाजपसोबत जाणार अशा देखील चर्चा सुरू आहेत आणि त्यातच अजित पवारांची भेट न घेता देवेंद्र फडणवीसांची भेट घेणं आणि पुन्हा देवेंद्र फडणवीसांसोबतच चर्चा करणं यामध्ये काही एक महत्त्वाची काही चर्चा होती का किंवा महत्त्वाचं काही घडतंय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। 3 जानेवारीनंतर छगन भुजबळ आपली भूमिका स्पष्ट करतील आणि छगन भुजबळ काय करतील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतरच आपल्याला समोर येताना पाहायला मिळणार आहेत। अशाही माध्यमांमध्ये चर्चा सुरू झाल्या होत्या की छगन भुजबळ दिल्लीला अमित शहांच्या भेटीला रवाना झाले आहेत, मात्र ज्यावेळेस एबीपी माझानं छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेस अशी कुठल्याही प्रकारची भेट नाही आहे। देवेंद्र फडणवीस यांचीच पुन्हा एकदा भेट होईल आणि त्यानंतरच आपलं पुढील जे धोरण आहे ते ठरवलं जाईल, अशा पद्धतीची प्रतिक्रिया भुजबळांच्या वतीनं देण्यात आली आहे। निलेश, या सगळ्या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।